आज इंडिगो या विमान कंपनीने त्यांची अनेक फ्लाईट्स, अनेक उड्डाणं रद्द केली आहेत. या गोष्टीचा सर्वसामान्य माणसाला, जे व्यवसायानिमित्त असतील, नोकरीनिमित्त असतील, जे विमान प्रवास करतात, अशा सर्वांना याचा फार मोठा फटका पडलेला आहे. तर याच्या व्यतिरिक्त आणखीन अशी अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्याचा खूप मोठा फटका या विमान प्रवाशांना बसलेला आहे. तर आज अनेक घटना घडल्यात. त्यापैकी एक घटना म्हणजे सांगावीशी वाटते की इंडिगोचं जे नागपूरवरून येणारं विमान होतं, ते विमान नागपूर ते पुणे असा प्रवास होणार होता, परंतु पुण्याला न उतरता ते विमान हैदराबादला गेलं. म्हणजे किती मोठा हा फियास्को झालेला आहे. आणि इंडिगोकडून या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळे लोकांना किती नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणखीन घडलंय असं की या जे DGCA यांनी काही नियमामध्ये जे बदल केलेत, या नियमामध्ये केलेल्या बदलांमुळे जे केबिन क्रूज आहेत त्यांना आवश्यक अशा तासांची सक्त विश्रांती घेणं गरजेचं आहे. त्यानंतरच ते कामावरती परतू शकतात. या नियमाचा फटका इंडिगोला बसलेला आहे. इंडिगो या सर्व नवीन नियमांशी जुळवून घेण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे. आणि इंडिगो सोबतच DGCA जी भारतीय संस्था आहे, जी विमान नियामक संस्था आहे, ही देखील इथे अपयशी ठरलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता झालंय असं की इंडिगो या कंपनीचा सगळ्यात जास्त शेअर भारतीय डोमेस्टिक विमान प्रवासामध्ये आहे. भारताची सगळ्यात मोठी जी विमान कंपनी होती, जी भारत सरकारची होती, ती एअर इंडिया भारत सरकारने 2022 साली टाटा सन्सला ती विकली. या मोदी सरकारच्या या निर्णयामुळे कुठेतरी मला असं वाटतंय की सर्वसामान्य लोकांना या गोष्टीचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. झालं असं की आज मुंबई ते पुणे विमान प्रवासाचं तिकिटाचे दर आहेत 61,000 रुपये, 65,000 रुपये. म्हणजे एवढ्या मोठ्या रकमा छोट्याशा विमान प्रवासासाठी लोकांकडून या ज्या विमान कंपन्या आहेत, सर्व प्रायव्हेट विमान कंपन्या या लुटत आहेत. लुटमार अक्षरशः चालवली आहे. याचं एकमेव कारण की भारतीय सार्वजनिक विमान सेवा पुरवणारी एकही भारत सरकारच्या अंडर असणारी एकही कंपनी नाही. सर्व या प्रायव्हेट कंपन्या आहेत. याच गोष्टीचा फटका विमान प्रवाशांना पडत आहे. तर भारत सरकारने आणि या मोदी सरकारने, मी तर म्हणेल की यावरती कठोर पावलं उचलली पाहिजे. DGCA वरती देखील पावलं उचलली पाहिजे, त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे. आणि पुन्हा एकदा हे जे काही भारतीय कंपन्यांचं, ज्या कंपन्या नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील यांनी स्थापन केल्या आहेत, या कंपन्या मी तर म्हणेल इथून पुढे लक्षात ठेवून त्यांनी या कंपन्यांचं खाजगीकरण न करता त्या सार्वजनिक कंपन्या, या सार्वजनिक